नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पदोन्नती प्रक्रिया ज्यामध्ये शिक्षक सेवक असेल, मुख्याध्यापक असेल, केंद्र प्रमुख असेल, या पदावरती पदोन्नती देण्याचे सर्वप्रथम प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले. नंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण संपूर्णतः नागपूर खंडपीठामध्ये गेलं. यामध्ये अजूनही प्रशासनामध्ये स्पष्टता नाहीये. त्याच्यामुळं ही संपूर्ण प्रक्रिया आता थांबवण्यात आलेली आहे. या प्रक्रियेला ब्रेक देण्यात आलेला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? नवीन शासनाने कोणता आदेश दिला गेलेला आहे, कोणते निर्देश दिले गेलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायचं आहे आणि जाता जाता जर माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, जसं या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक लागलाय तसं आपल्या होणाऱ्या टीईटी परीक्षेला सुद्धा ब्रेक लागलाय. आता कधी हा ब्रेक निघेल, कधी ती परीक्षा घेतली जाईल, अजूनही त्याबाबत संभ्रम अवस्था आहे. आता विद्यार्थ्यांच्या या परीक्षेसाठी झालेल्या अभ्यासक्रमाला किंवा अभ्यासाला खंड पडू नये यासाठी आपण अत्यंत माफक दरामध्ये शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण रेकॉर्डेड स्वरूपात बॅच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. गुरुवर्य 1.0 बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक असणार आहे. लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि जेव्हा केव्हा ही परीक्षा होईल, जी रद्द झालेली पेपर फुटीमुळे जेव्हा केव्हा ती परीक्षा होईल त्यावेळेस नक्की तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश संपादनास ही बॅच उपयुक्त ठरेल, यात तीळमात्र शंका नाही. चला जाऊयात दिलेले प्रशासनाने निर्देश. काय निर्देश दिले गेलेले आहेत ते बघूयात आपण. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, डॉक्टर एनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे, 10/7/2026 हे परिपत्रक प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हे यांच्यासाठी आहे. विषय आता जो नमूद केलाय, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत. त्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठामध्ये आहे आणि त्याचंही त्यामध्ये याचिका क्रमांक सुद्धा जोडलेला आहे. उपरोक्त विषयाच्या अनुसरून बघा काय म्हटलेलं आहे. संचालकाचे पत्र 14/5/2026 रोजी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षण यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत निर्देश या कारवाईत देण्यात आले होते. बघा, आपल्याला माहिती आहे 14/5/2026 परिपत्र जे व्हिडिओद्वारे सुद्धा आपण घेतलं गेलं होती माहिती त्याची, आणि ती प्रक्रिया सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये सुरू करण्यात आली होती यांना पदोन्नती देण्यासंदर्भातली. परंतु तथापि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक दिलेला आहे मधील निर्णय 10/7/2026 म्हणजे नुकताच लागलेला आहे 10 तारखेचा निकाल. माननीय न्यायालयाने संचालकाचे पत्र शिक्षक संवर्ग पदोन्नती 14/5/2026 म्हणजे हा जो निर्गमित केलेला आदेश आहे, परिपत्रक आहे, ते रद्द ठरवलंय. तरी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत पुढील शासन निर्णय प्राप्त होईपर्यंत ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. कोणतेही आदेश, कोणतेही कारवाई करण्यात येऊ नये असं स्पष्ट सांगितलंय विभागीय शिक्षण उपसंचालकाला आणि सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्यासाठी. शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फतचं हे परिपत्रक आहे. आता खरं तर ही गोष्ट होणं अपेक्षित होतं. आपल्याला माहिती आहे प्रकरण त्या प्रशासनामध्येच क्लॅरिटी नाहीये की नेमकं पदोन्नतीचं जे देण्यासंदर्भातची जी काही नियमावली तयार केली आहे त्यामध्ये स्पष्टता नाहीये. न्यायालयाने याच्यावरतीच बोट ठेवून हे संपूर्ण आदेश निर्गमित केलेत. आता जर समजा यांना पदोन्नती देण्यात आली असती तर नक्कीच होणाऱ्या शिक्षक भरतीवरती याचा सकारात्मक परिणाम झाला असता. तुम्ही म्हणता कसा परिणाम झाला असता? आपल्याला माहिती आहे राज्यभरातले अनेक सारे शिक्षक जे पदवीधर शिक्षक असेल, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी याला पात्र ठरणार झाले असते मागच्या ज्या 14च्या नियमानुसार, आणि त्या जागा रिक्त झाल्या असत्या. आणि साहजिकच या ज्या सध्या पवित्र पोर्टल प्रणाली चालू आहे, शिक्षक भरती 3री चालू आहे, जी पवित्र पोर्टल मार्फत चालू आहे ती
यासाठी त्या जागा रिक्त झाल्या असत्या आणि त्या पवित्र पोर्टलवरती आल्या असत्या आणि विद्यार्थ्यांना आणखीन मोठी संधी उपलब्ध झाली असती. परंतु आता ह्या जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत ही पदोन्नती होणार नाही आणि साहजिकच आहे त्या जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार नाही. बघा आशा करतोय लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि जे यासाठी पात्र असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांना पदोन्नती मिळावी अशी आशा करतोय. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. तुमचं याबाबत काय मत आहे ते कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण अपडेटसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.